श्री स्वामी समर्थ। आज आपण गोचर शिकणार आहे। गोचर म्हणजे काय, तर आपल्या राशीला प्रत्येक महिन्यामध्ये वेगवेगळे ग्रह फिरून येत असतात। त्यासाठी आपल्याला चंद्र राशी मांडावी लागते। चंद्र राशी म्हणजे काय, लग्न कुंडलीमध्ये कुठेतरी चंद्र असतो, कुठेतरी आपली राशी असते। 12 भावापैकी कुठल्या तरी एका ठिकाणी आपली राशी असते। तर आपल्याला गोचरीचं फळ काढण्यासाठी आपल्याला चंद्र राशी मांडावी लागते। चंद्र राशी म्हणजे काय, आता कुठे इतर राशी असेल तर आपल्याला ही राशी इथे घ्यावी लागते। आता फॉर एक्झाम्पल 3 अंक आहे आणि इथं चंद्र आहे, म्हणजे काय झालं, मिथुन राशी आली, म्हणजे मिथुन राशी आली। आता मिथुन राशीला इथं आले 3 4 5 6 7 8 9 10 11 12 1 आणि 2 अशा आता ही चंद्रकुंडली आपली तयार झाली। आता ग्रह कुठे पण असणार, ते मूळ कुंडलीचा आता विचार करायचा नाही। मूळ कुंडलीचा विचार करायचा आहे, परंतु मूळ कुंडली काय फळ देणार आहे त्याचा विचार करायचा आहे आणि तो जरा थोडा वेळ बाजूला ठेवायचा आहे। आता मात्र आपल्या स्वतःच्या राशीपासून कोणता ग्रह किती अंशावरती आहे किंवा कोणत्या स्थानात आहे त्यावेळेला आपण त्याचं फळ समजून घ्यायचं आहे। आता चंद्र प्रत्येक दिवशी, म्हणजे आता ही स्वराशी आहे आपली, पण आता इथे असं आपण समजलं, त्यासाठी मिथुन राशी आहे म्हणून आपण 3 अंक तिथे लिहिला आणि चंद्र तुम्हाला लिहून दाखवला। परंतु आता राशी कुठली आहे आपली, मिथुन राशी। मिथुन राशीला समजा आता इथे 12वा चंद्र आला, इथं चंद्र लिहिला म्हणजे कितवा चंद्र आला, 12वा चंद्र आला। 12वा चंद्र आला तर 12व्या स्थानातले काय काय फळ आहेत सांगितलेले सांगा तुम्ही, काय काय सांगितलं होतं। 12वा स्थान व्यय स्थान आहे, हा, जाणे स्थान आहे, व्यय स्थान आहे। अजून काय आहे, 12वा स्थान नष्ट करणे आहे, संन्यास योगाचं स्थान आहे, बरोबर, मन बेचैन होणार। म्हणजे तिथे चंद्र 12वा जर आला म्हणजे आपली राशी मिथुन आहे असं समजून इथे जर 12वा चंद्र आला तर तो 2.25 दिवस त्याच ठिकाणी राहणार। म्हणून खाली एक लाईन लिहा, 1 नंबर लिहा, चंद्र नेहमी 2.25 दिवस एकाच राशीत राहतो। चंद्र जेव्हा 12व्या स्थानात आला तेव्हा काय काय होईल, मन बेचैन होईल, टेन्शन होईल, फ्रस्ट्रेशन होईल, झोप चांगली येणार नाही। आपल्याला असं वाटेल की उगीच मी कसं तरी बोरिंग झालोय किंवा मला आता काय करू वाटत नाहीये, मला काही करायची इच्छा नाहीये, किंवा कोणाशी भांडण होईल, काहीतरी होईल, किंवा ताप आल्यासारखं होईल, किंवा आजारी पडल्याचा भास होईल। इथे 12व्या स्थानात चंद्र असल्यामुळे किंवा आपले पैसे हरवतील किंवा आपल्यापासून पैसे पडून जातील किंवा काहीतरी होईल, व्ययस्थान आहे, ते नुकसान होऊ शकतं, कुटुंबासाठी नुकसान होऊ शकतं, त्या दिवशी आपला कामामध्ये खाडा होऊ शकतो। असा चंद्र तिथे आल्यानंतर हे असं फळ मिळू शकतं। परंतु हे फक्त मी चंद्राबद्दल सांगतोय, बाकीचे ग्रह गुरु वगैरे कुठे असेल, बुध कुठे असेल त्याच्यावर बरंच अवलंबून आहे। आपण एका ग्रहाचं समजून घेणार आहोत। तर आज चंद्राबद्दल आपण समजून घेतोय। 12व्या स्थानामध्ये आल्यानंतर अशा घटना घडतील। आता चंद्र आपल्या स्वतःच्या राशीत आल्यानंतर काय होईल, आपल्या मनाला प्रसन्नता वाटेल, आपण अतिउल्हासाने कोणतंही काम करू, आनंद वाटेल, कोणत्याही प्रकारचं दुःख जाणवणार नाही, टेन्शन कमी होईल, जाणवणार नाही। म्हणून कोणतीही घटना घडली तर ज्योतिषी असं सांगतात की 2.25 दिवस थांबा, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील। एक लाईन लिहून घ्या, कोणतीही घटना घडल्यास 2.25 दिवस थांबावे, पुढे वातावरण ग्रहमान चांगले ऑटोमॅटिक येते, लिहून घ्या। तर अशी घटना घडत असते। म्हणून चंद्र पहिल्या स्थानामध्ये म्हणजे स्वराशीमध्ये आल्यामुळे चंद्राचं फळ अशा पद्धतीनं आपल्याला चांगलं मिळतं। आता
इथे चंद्र आल्यावर काय होईल सांगा. सर्वांना आता माहिती आहे. कुटुंबामध्ये प्रसन्न वातावरण राहील, कुटुंबातील लोक आनंदी राहतील, कुटुंबातील लोक मान सन्मान देतील. अजून काय होईल. तुम्ही इतरांशी गोड बोलाल. अजून काय होईल. कुठलं स्थान आहे ते. धनस्थान आहे ना. धनलाभ होईल, धन मिळेल, कुठून तरी पैसे येतील. बरोबर. हा, तर हे कुटुंबातलं वातावरण. तुम्ही गोड बोलाल, तुम्ही छान बोलाल, इतरांना तुमचं म्हणणं तुम्ही पटवून सांगू शकाल. आता कळलं. हा, आता चंद्र जर तृतीय स्थानामध्ये असेल तर हे कोणतं स्थान आहे. पराक्रम स्थान. तुमच्या हातून पराक्रमाची कामं होतील, म्हणजे तुमच्या हातून उत्कृष्ट पद्धतीने कामं केली जातील. तुमच्या धाकट्या भावासाठी तुमच्याकडून विशेष काहीतरी मदत होईल, किंवा धाकट्या भावाकडून तुम्हाला मदत होईल, असं पण असतं. तर ते पराक्रम स्थान आहे, सहज स्थान आहे. सहजासहजी यश मिळण्याची शक्यता असते. आता चंद्र चतुर्थ स्थानात आला तर काय होईल. केंद्रस्थान म्हणतात. पहिलं स्थान, चौथं स्थान, 7वं आणि 10वं स्थान याला केंद्रस्थान असे म्हणतात. केंद्रस्थानात चंद्र असल्यानंतर आपण घराच्या आजूबाजूलाच असतो. चंद्र 4थ्या स्थानात आल्यानंतर काय होईल सांगा. आईचं सुख मिळेल, म्हणजेच आपल्याला घरात राहता येईल. घरात राहता येईल, सुट्टी घेता येईल, सुख मिळेल. आई बरोबर सुद्धा राहता येईल. जर आई बरोबर भांडणं केली नसतील तर, आणि आई बरोबर भांडून लग्न करून बाहेर गेला असेल तर मग नाही सुख मिळणार. मग घरात बेचैनीच होते. पण घराचं सुख होईल, मन प्रसन्न होईल, स्वतःचं जे काही सुख असेल ते मिळेल. पंचम स्थानामध्ये चंद्र असता काय होईल. मुलांकडून सुवार्ता कळतील. आता तुम्ही ऐकता ना नेहमी राशीप्रमाणे तुमच्या राशीला आजचं असं असं फळ आहे. वर्तमानपत्रात किंवा टीव्हीला काही लोक येऊन सांगतात ना, किंवा हल्ली युट्यूबला रोजचं रोज भविष्य सांगतात. तर ते कशावरून सांगतात, तर ह्याच्यावरून सांगतात. असं असतं ते. तुमच्याकडून तुमच्या राशीला उत्कृष्ट काळ आहे. तुम्हाला मुलांकडून सुवार्ता कळतील, मुलांच्या शिक्षणातले अडथळे दूर होतील, मुलांच्या शिक्षणात प्रगती होईल, आज तुम्ही सतसत वेगबुद्धीने वागाल, वगैरे वगैरे वगैरे. आज तुमचा विमान प्रवासाचे योग आहेत, वगैरे वगैरे असं. हा, आता काय होईल सांगा. आता मोठी गंमत आहे. मन अस्वस्थ राहते. बरोबर. आजारी आजारी आजार होण्याची म्हणजे आजारी असल्यासारख्या वाटेल. वाटेल ना. मन मळमळीत राहील, आजार वाटल्यासारखं, आजार झाल्यासारखं वाटेल. मन फ्रेश राहणार नाही. कदाचित एखाद्या वेळेला उजव्या पायाला काहीतरी लागण्याची सुद्धा शक्यता असते. चंद्रदोषित झाला ना, शत्रुस्थान झालं. आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते शत्रुस्थान आहे. तर शत्रुस्थान आहे म्हणजे काय होईल त्या दिवशी. शत्रुस्थानात चंद्र आला म्हणजे काय होईल. भांडणं होतील. हा, कोणाबरोबर तरी भांडण होण्याची शक्यता आहे. कोणाला तरी आपण शत्रू बनवण्याची शक्यता आहे. स्वीट हार्ट. स्वीट हार्टचा अर्थ काय आहे हो धडके. धडके जोडीदार कसा. स्वीट हार्टचा अर्थ सांगा ना धडके. स्वीट हार्टचा अर्थ काय. रोहित, स्वीट हार्टचा अर्थ काय. थोरात.
स्वीट हार्ट म्हणजे जसाचा तसा अर्थ घेतला तर गोड हृदय. गोड हृदय. गोड हृदय म्हणजे अंतर प्रेम जागृत होणं, त्याला स्वीट हार्ट म्हणतात. म्हणजे माय स्वीट हार्ट म्हणजे तुला मी माझ्या हृदयात बसवलेला आहे. तर इथे चंद्र आल्यानंतर सप्तम स्थानामध्ये जोडीदाराचं प्रेम मिळेल. सगळ्यात महत्वाचं जोडीदाराचं प्रेम मिळेल. अजून काय काय होईल सांगा. आणखी प्रजेकडून पण मदत होईल. कोणाकडून. प्रजेकडून बिझनेस पार्टनर कडून मदत होईल. मैत्रीचं पण स्थान आहे ते. मैत्री पण चांगली राहील, मित्रांकडून सुद्धा मदत होईल असं आहे. आता अष्टम स्थानामध्ये चंद्र आला असता 6व्या प्रमाणे रिझल्ट येणार, पण अजून थोडा बदल होईल. त्यामध्ये अपघात होण्याची शक्यता आहे. पाय घसरून पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर पायाला लागण्याची शक्यता आहे. अजून ग्रह बिघडले असतील, त्याचा कालखंड वाईट आला असेल, दशा महादशा वाईट असतील तर तो मृत्यूचा सुद्धा काळ असतो. किंवा त्यावेळेला पायाला इजा होण्याची शक्यता आहे. किंवा घराण्यातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू किंवा जवळच्या माणसाचा सुद्धा मृत्यू होण्याची शक्यता असते. अशा वेळेला कालखंड आला तर अशी घटना घडते. खास करून आपण असं समजायचं की डाव्या पायाला सांभाळायचं. चंद्र फिरत फिरत 2.25 दिवस नवम स्थानामध्ये आला तर काय होईल. भाग्य उजळेल, भाग्यात संधी येतील, नवीन अपॉर्च्युनिटी मिळेल. नवीन अपॉर्च्युनिटी मिळेल. वडिलांसाठी शुभ असेल. जसं मुलांसाठी शुभ तसं वडिलांसाठी शुभ. वडिलांच्या आरोग्याच्या तक्रारी असतील तर त्या निघून जातील आणि आपल्याला आनंद मिळण्याची शक्यता आहे. काहीतरी अजून भाग्योदय होण्याची शक्यता असते. त्या दिवशी काहीतरी भाग्योदय होण्यासाठी काहीतरी क्लू मिळतो. कर्मस्थानात चंद्र असता काय होईल. सांगा. चांगलं कर्म होईल. बरोबर. अजून ते स्थान कुठलं आहे. बिझनेस व्यवसायाचं स्थान आहे. ते व्यवसायाचं स्थान आहे म्हणून व्यवसायात नफा होईल. जसं धनस्थानात फळ मिळेल तसंच इथे पण मिळेल. व्यवसायात नफा होईल. पण इथे पैसे कुठून पण मिळतील, पण इथे मात्र व्यवसायातूनच पैसे मिळतील. उद्योगधंद्यातून. स्वतःचं कर्म चांगलं असेल तर कर्माने कमवलेले इथे पैसे असतील. आणि बिझनेस पार्टनर आणि बिझनेस ह्या दोन वेगवेगळे स्थान आहेत. याच्यात गफलत करू नका. हे बिझनेसचं स्थान आहे आणि हे बिझनेस पार्टनरचं स्थान आहे. हे जरा लक्षात घ्या थोडंसं, नाही तर गोंधळ होतो. मग इकडे कधी कधी बिझनेस पार्टनर म्हणून म्हणाल, पण इथे बिझनेस म्हणजे नफा होईल. किंबहुना बिझनेस पार्टनर पासून सुद्धा नफा होण्याची शक्यता असते. तो आपल्याशी चांगलं वागणार. आता हे आयस्थान आणि हे व्ययस्थान. लाभस्थानात चंद्र असता काय होईल. लाभ होतील, अनेक लाभ बाहेरून होतील. अनेक लाभ होतील. कोणत्याही प्रकारचा अचानक लाभ होईल. पैसे आपले कोणाकडे अडकले असतील तर येतील. एखादा व्यक्ती बाहेर गेला असेल तर तो घरी येईल. हरवलेली वस्तू मिळेल वगैरे वगैरे. तिथे 2.25 दिवस चंद्र असता त्याचं फळ असं मिळेल. अशा पद्धतीनं चंद्र 12 स्थानामध्ये आपल्याला फळ देतो. आता चंद्र किती दिवस असतो मगाशी सांगितलं. 2.25 दिवस. सूर्य 12व्या स्थानात असता काय होईल. सूर्य हा राजा आहे. एनर्जी आहे. सूर्य ही ताकद आहे. 12व्या स्थानात सूर्य आला की पराक्रम होणार नाही. मरगळल्यासारखं वाटेल. एनर्जी जाणवणार नाही. थकवा जाणवेल.
आणि जे कामं होणार आहे ते आजचं उद्या होईल. तुम्हाला कोणी त्या दिवशी मान सन्मान देणार नाही. मग सूर्य किती दिवस एका राशीमध्ये असतो तर लिहून घ्या. सूर्य नेहमी एक महिनाभर एका राशीमध्ये असतो. सूर्य नेहमी एक महिना एका राशीमध्ये असतो. मग तो महिनाभर तिथेच राहणार आहे, महिनाभर तसंच फळ देणार आहे तो. पण बाकीचे ग्रह आहेत, त्या बाकीचे ग्रह चेंज होत जातात, त्यानुसार मग चांगलं वाईट फळ आपल्याला मिळतं. आता सूर्य आपल्या स्वतःच्या राशीमध्ये आला तर काय होईल? ऊर्जा देईल, ऊर्जा देईल. सगळ्यात महत्वाचं ऊर्जा देईल, मानसन्मान देईल, मान सन्मान देईल. हे महत्वाचं वाक्य. तिथे मान सन्मान होणार नाही, पण इथे मान सन्मान होईल. बरोबर. अधिकार देईल, अधिकार येईल. बरोबर. अहंकार वाढेल, नाही, अहंकार वाढणारा मंगळ आहे, ते मंगळावर आल्यावर अहंकार वाढेल तिथे. हा, अजून हेल्थ चांगली ठेवेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो रक्ताचा कारक आहे, हे विसरू नका. सूर्य हा रक्ताचा कारक आहे, त्यामुळे हेल्थ चांगली राहील. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हेल्थ चांगली राहील. हा, आता सूर्य महिनाभर धनस्थानात असताना, कुटुंब स्थानात असताना काय होईल? महिनाभर धन मिळेल, सूर्य मिळवून देईल. महिनाभर तुम्ही जरा आता थोडस राजासारखं बोलणार, कडक बोलण्याचा प्रयत्न करणार. हे काम कर रे, चला, का नाही होत, करून घ्या. इथे नरम बोलणार. हा, वाचा कडक राहील, अधिकारी योगाची. हा, वाचा कडक नाही राहणार, अधिकार योगाची राहील. वाचा अधिकार योगाची राहील. ते किती महिने राहणार? 1 महिना. सूर्य 1 महिनाभर तिथे राहणार आहे, त्यामुळे सूर्य महिनाभर तसं तिथे फळ देणार. धन पण देणार, मान सन्मान पण देणार, कुटुंबातले लोक तुम्हाला मान सन्मान पण देणार. आता महत्वाचा भाग आहे, इथे असल्यावर काय होईल? तृतीय स्थानामध्ये सूर्य असता काय फळ देईल सूर्य? तो गोसरीने फिरत फिरत आता तृतीय स्थानात आलाय. तुमच्या हातून 100% रखडलेलं काम पूर्ण होणार त्या महिन्याभरात. होणार म्हणजे होणार. हे फक्त आपण सूर्याबद्दल बोलतोय. हा, बाकीचे सुद्धा ग्रह अजून लाभस्थान वगैरे असतील तर 100% होणार. पण समजा गुरु तुमचा मृत्यूस्थानात आहे, बुध पण इथे आहे, असं आहे, तर ते अवघड होतं. आणि जनरली सूर्य आणि बुध बरोबरच फिरत असतात, एका मागे पुढेच असतात, इथे 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 कुठेतरी. हा, पराक्रम नेहमी घडवणार, धाकट्या भावासाठी चांगलं असणार. त्यामुळे कधी कधी धाकट्या भावावरती दादागिरी सुद्धा करणार. अधिकार योग देणार ना धाकट्या भावाला, उगीच भांडणार, तू हे काम करत नाही, ते करत नाही, करून घे वगैरे वगैरे वगैरे, असं पण होणार. चतुर्थ स्थानात सूर्य आला असता चौथा सूर्य आहे. चौथा सूर्य काय फळ देईल सांगा? आपण चौथ्या स्थानाबद्दल बरंच काय काय शिकलोय. घरातून सुख मिळेल, घरातल्या सर्व व्यक्तीवरती हा नुसती ऑर्डरच सोडेल. ज्या व्यक्तीला चौथा सूर्य येतो तो व्यक्ती घरातल्या सर्व लोकांना नुसती फक्त ऑर्डरच सोडेल. आईवरती सुद्धा आई ओरडून थोडासा अधिकाराने बोलेल. आई तुला कळत नाही, तू असं नाही करायचं, हे कर, तू कर, असं कर, तसं कर. आणि ओढून ताणून स्वतःचं सुख मिळवण्याचा प्रयत्न करेल. सुखस्थान आहे ना. गाडी असेल तर विनाकारण गाडीमध्ये फिरून येईल.
गाडीचं पण स्थान आहे ना, वाहन सुख, घराचं सुख, गाडीचं सुख, तो सर्व तिथे आल्यानंतर मिळवून देईल. आईचं सुख मिळवून देईल. आई बिचारी म्हणेल, बरं बाबा तुझं बोलतोस ना ते बरोबर आहे, हो दे तुझ्या मनासारखं, चल, असं पण होईल. ते सुखस्थान आहे, त्यामुळे ते तसं फळ देणार. पंचम स्थान पुन्हा तेच, मुलांकडून सुवार्ता कळतील, मुलांचं शिक्षण पूर्ण होईल, तुमचं स्वतःचं शिक्षण पूर्ण होईल, तुमची बुद्धिमत्ता चांगली असेल, वगैरे वगैरे. अशा पद्धतीचं पंचम स्थान. विमान प्रवास घडेल, या पद्धतीचं. पुन्हा तेच, आता मात्र बिघडेल इथे सूर्य असल्यानंतर. आजारी पडण्याची शक्यता आहे, थंडी ताप येण्याची, कारण महिनाभर आहे ना तिथे, महिनाभर तिथे आजाराच्या स्थानात राहणार आहे. महिन्याभरामध्ये कुणाशी तरी भांडून कोणाशी तरी तुम्ही शत्रुत्व निर्माण करून घ्याल, कोणाचं तरी भांडत बसाल आणि शत्रू निर्माण कराल, आजारी पडू शकता, आजारासाठी पैसे खर्च करू शकता, असं होण्याची शक्यता आहे. ब्लड प्रेशर वाढण्याची ब्लड प्रेशर वाढणार. बरोबर. सूर्य गोचरीने शत्रुस्थानात, आजाराच्या स्थानात आला की ब्लड प्रेशर अशा व्यक्तीचा वाढतो त्या महिन्याभरात कधीतरी, असं पण असतं. बरोबर आहे तुमचं. हा, शिकायला कळायला लागले तुम्हाला ताई सगळ्यांना. आता सध्याचं काय ग्रहमान चालू आहे हे तुम्हाला कळणार. आता हे एवढं शिकवलं की तुमच्या राशीला सध्याचं ग्रहमान काय आहे लगेच कळणार. आता इथे सूर्य असल्यानंतर काय होईल सांगा. अधिकार वाद नाही, वाद घालणारा ग्रह नाही येतो, अधिकार मिळवून देणारा ग्रह आहे. पार्टनर वरती अधिकार गाजवेल. बिझनेस पार्टनर असला तरी त्याच्यावर अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करेल. असं आहे, पार्टनर कडून याला मान सन्मान नाही मिळणार. सूर्य कोणाच्या अधीन जात नाही, सूर्य ऑर्डर सोडतो नुसती. आणि जोडीदार पत्नी असेल तर पतीला ऑर्डर करेल, पती असेल तर पत्नीला ऑर्डर करेल. अशा पद्धतीने तिथे सूर्य फळ देईल. अशा पद्धतीनं तो फळ देईल. पत्नीला सुख मिळेल, पत्नीचं आरोग्य चांगलं राहील त्या स्थानात आल्यानंतर. तसं इथे आल्यानंतर आईचं आरोग्य चांगलं राहील, इथं आल्यानंतर मुलाचं आरोग्य चांगलं राहील, हे लक्षात ठेवा. तर त्या स्थानामध्ये सूर्य जाईल, त्या ठिकाणी त्या स्थानाचं त्या नातेवाईकांचं आरोग्य चांगलं राहील. आता इथे सूर्य मृत्यू स्थानात महिनाभर राहणार आहे तिथे. लक्षात ठेवा, महिन्याभरामध्ये काय होईल. पुन्हा तेच, अपघात होण्याची शक्यता आहे, रक्त बंबाळ होण्याची शक्यता आहे, काहीतरी चिरताना कापताना हाताला लागणार, रक्त बाहेर येणार. ज्या महिलांना काम करताना हाताला चिरलं जातं, फाटलं जातं, त्यावेळेला त्यांनी लगेच चेक करा, तुमचा सूर्य 6व्या किंवा 8व्या स्थानामध्ये आलेला असतो. तुम्ही बघून घ्या, चेक करा कधी पण, म्हणजे तुमचा त्याच्यावरती विश्वास बसेल. अपघात पण होण्याची शक्यता असते. हे स्थान कोणाचं आहे. वडिलांचं. आणि वडिलांच्या स्थानामध्ये ग्रहांचा राजा सूर्य, सर्वांचा पिता, तिथे आलेला आहे. भक्कम होता, नशीबच घडवतो त्या महिन्यामध्ये. त्या महिन्यामध्ये सूर्य आल्यानंतर अख्ख्या वर्षभराचं नशीब घडवून जातो तो. सर्वश्रेष्ठ सूर्य कोणत्या स्थानात असेल तर त्या स्थानात असल्यानंतर सर्वश्रेष्ठ सूर्य मानला जातो. तर तो अतिशय गोचरीनिया फिरत आलेला सूर्य, त्यामुळे तो सूर्य तिथे फार चांगलं फळ देतो. यश, कीर्ती, मान, सन्मान सर्व काही मिळवून देतो. एव्हरीथिंग.
जे काय मिळायचं आहे ते अतिशय उत्कृष्ट पद्धतीने जमवून ठेवतो, मिळवून देतो आणि ते वर्षभर पुरेल याची व्यवस्था करतो. खूप चांगलं स्थान आहे, महत्वाचं स्थान सूर्यासाठी ते. तसंच इथे आला असता काय होईल सांगा आता. इथे सुद्धा त्याच प्रकारचं होईल. स्वतः वर्षभर पुरेल अशी व्यवस्था स्वतः करेल. कर्म चांगलं राहील महिनाभर आणि मला आता पुढच्या वर्षापर्यंत चांगलं काहीतरी माझ्या हातून घडावं अशी त्याची अपेक्षा असेल आणि तो त्या पद्धतीनं चांगलं राहणार, चांगलं वागणार, असं गणित आहे त्याचं. अजून काय आहे इथे. बिझनेसची अशी ताळेबंदी करून ठेवणार, बिझनेसची अशी आराखडे करून ठेवणार, बिझनेससाठी असं प्लॅनिंग करून ठेवणार की ती वर्षभर त्याच्या उपयोगी येणार. अशा पद्धतीनं तिथलं फळ मिळतं. सूर्य गोचरीने फिरता फिरता लाभ स्थानात आला. आय स्थान आहे, व्याय स्थान आहे ते. आय स्थानात आला तर काय लाभ मिळेल. लाभस्थानच आहे ते, लाभस्थान नावच आहे लाभस्थान ना. अचानक कुठून लाभ. बरोबर. आणि लाभ मिळण्याच्या उद्देशाने तो व्यक्ती काम करणार, हे लक्षात ठेवा. तिथे सूर्य आल्यानंतर बिनकामाचा कुठे मेहनत करत नाही तो व्यक्ती. आधी विचारणार मला हे काम केल्यानंतर काय मिळणार आहे. तिथे सूर्य आल्यानंतर बुद्धी अशी चालते. बघा हे फार अवघड गणित आहे आपल्याला वाटतंय, पण सूर्य आणि बुध ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणची मेंटॅलिटी असते तशी. काही वेळेला आपल्याला वाटतं अरे वा काय निस्वार्थी माणूस आहे, पण काही वेळेला वाटतं की नाही इथं आल्यानंतर वाटेल निस्वार्थी आहे, कर्म आहे, पण इथं आल्यानंतर तो नाही मी एवढे पैसे घेतल्याशिवाय कामच नाही करणार, असा तो माणूस तिथे गेल्यानंतर सूर्य बोलेल. म्हणजे सूर्य हक्काने कुठलीही वस्तू मिळवून देईल किंवा हक्काने मिळवून कोणतंही कार्य करून देईल तिथं असल्यानंतर. आणि त्याचा कालखंड किती असतो सूर्याचा. 1 महिना. लिहून घ्या सर्वजण. 12व्या स्थानात बुध आला गोचरीने फिरता काय होईल. बुद्धिभ्रष्ट होते. हा आता इथे मी चंद्र लिहितो. आता इथे चंद्र लिहितो म्हणजे हे स्वतःची आपली राशी आहे असं समजा. हा ही स्वतःची राशी आहे आपली. आपल्या राशीला 12वा बुध. बुद्धिभ्रष्ट बरोबर आहे. चुकीचं काम करणे, चुकीचं वागणे, आपल्याला चांगलं वाईट न कळणे किंवा एखादा आपल्याला चांगलं सांगतोय त्याचं ऐकणे नाही, त्यालाच उलट उत्तर देणे, असं काहीतरी चुकीचं होईल आणि बुध खर्च वाढवेल. आणि गोचरीने फिरता तिथेच मंगळ असेल, शनी असेल, जो ग्रह वाईट असेल त्याच्याबरोबर त्याच्यासारखं वागेल. आता बुध इथं आल्यानंतर काय होईल. स्वराशीमध्ये बुध आला. बुद्धीला चालना देईल. बरोबर. बुद्धीला चालना देईल. स्वतःच्या राशीमध्ये स्वग्रही बुध आला. फ्रेश, एकदम फ्रेश, काही न करता मस्त कलंदर, मस्त मजा, आनंदी आनंद. तो साधारणपणे 22-23 दिवस असतो. पण तो सूर्याबरोबरच असतो मागे पुढे. लक्षात ठेवा, कधीही पत्रिकेत बघा तो मागे पुढे किंवा बरोबर असतो. हा इथे आल्यानंतर आनंदी आनंद, अगदी सर्वस्व त्याच्या बरोबर असतं. चांगला पण वागणार तो माणूस. अगदी बेवड्यातला बेवडा माणूस असला तरी तिथे आल्यानंतर चांगला वागणार, खूप चांगला वागणार तिथे. आता इथे बुध असल्यानंतर मस्त बोलेल, गोड बोलेल, पैसे कमवण्याची आयडिया आणेल. मल्टिपल लाभ होतील ना पैशाचे. हो बुद्धी आहे ना, त्याला वेगवेगळ्या प्रकारचे आयडिया येतील. असं केल्यानंतर अशी आयडिया येईल, असं केल्यानंतर पैसे कमवण्याची आयडिया येतील. आणि कुटुंबातल्या सर्वांशी तो गोड बोलेल. इथे आला असता पराक्रम आणि धाकटा भाऊ.
तिथे काही जास्त नाही, सहजासहजी यश सहस्थान पण त्याला म्हणतात, पण महत्वाचं स्थान आहे ते, खूप महत्वाचं स्थान आहे. इथे बुध आला असता, ते स्थान कोणाचं आहे? हा बुध आलाय तिथे, बुधाचा. आईचं सुद्धा स्थान आहे. हा, अजून काय काय करेल तो? जास्त जास्त सुख मिळेल, फिरेल. अंदाजे तो 22 दिवस तिथे राहणार आहे. 22 दिवसात काय करेल? आईला सुख देईल, आईशी चांगलं बोलेल. मला जे अपेक्षित उत्तर आहे ते तुम्ही देत नाहीये. वाहन सुख देणार, बरोबर. मला जे अपेक्षित आहे ते तुम्ही सांगत नाहीये. लहान मुलं असेल तर काय म्हणेल? आई मला 100 रुपये दे ना, आई मला 100 रुपये दे ना. बुध आहे ना, आईच्या स्थानात आलाय. आणि लग्न झालेला मोठा व्यक्ती असेल तर काय करेल? आई माझ्या नावावर घर कर ना, आई माझ्या नावावर घर कर ना. हे अशा घटना असतात. त्या ग्रह फिरले की त्या वेळेला, म्हणजे लोहा गरम असताना हातोडा मारला की बरोबर ते काम होतं फिट्ट. तेच इथं पण आल्यावर होणार ना. बुध किंवा गुरु, इथं बुध किंवा गुरु सेम फळ देणार, लगभग सेमच देणार. इथं गुरु आल्यानंतर वडिलांना बोलणार, बाबा माझ्या नावावर घर करा ना, असं. पंचम स्थानात बुध असता, मुलांचं शिक्षण कंप्लीट होईल, स्वतःचं शिक्षण कंप्लीट होईल, स्वतःची सत्सद विवेक बुद्धी जागृत होईल, मुलांसाठी लाभच लाभ होईल. ते काय सोपं काम आहे. आता ते तुमच्या लक्षात आलं. इथे बुध आला असता, विनाशकाले विपरीत बुद्धी. हे लक्षात ठेवा. बुध 22 दिवस एका राशीमध्ये राहतो असं लिहून घ्या. तो 22 दिवस तसंच वागणार आहे. विनाशकाली विपरीत बुद्धी, काहीतरी चुकीचं काम करण्याचा प्रयत्न करणार, त्यामुळे दुसरे लोक शत्रू निर्माण होणार किंवा स्वतःला काहीतरी आजार निर्माण होण्याची शक्यता असते आपल्या स्वतःच्या हातून. दुसरे कोणी त्याला जबाबदार नसतात. अशी बुद्धी विपरीत चालते, म्हणून विनाशकाले विपरीत बुद्धी. इथे महिलांच्या पत्रिकेत जर इथे बुध आला, जोडीदाराला म्हणतील चला मार्केटमध्ये फिरायला, मला हे घ्यायचंय ते घ्यायचंय, आणि असे काही बोलतील की नवरा जाणारच तिच्या बरोबर. तसंच इथे पुरुषांच्या बाबतीत पण आहे. पुरुषांच्या पत्रिकेत आला तर अतिशय गोड बोलणार त्या महिन्यामध्ये पत्नीशी. पत्नीला वाटेल हा कसा काय सुधारलाय महिनाभर, आणि 22 दिवस निघून गेले, मृत्यूस्थानात आला की ओरिजिनल रंग दाखवायला सुरुवात करेल. हा, ते प्रत्येक ग्रहांचे असे. म्हणून तर आपल्या आयुष्यात कधी चांगलं कधी वाईट असं घडतं ना. एकदा चांगलं घडलं, एकदा वाईट घडलं, असं का घडतंय? तर त्याची कारणं ती आहेत. पार्टनरशी गोड बोलणार, बिझनेस पार्टनरशी गोड बोलणार, गोड बोलून कामं करून घेणार, हे सगळं या स्थानात आल्यानंतर होणार. मी मैत्री चांगली जपून ठेवणार. मग जरा थोडस व्यसनाची पत्रिका असेल, तो व्यसन करणारा असेल तर त्याला नेणार, चल जाऊया बारमध्ये दारू पिऊया, इथे 4-5 हजार रुपये खर्च करणार, असं पण करणार. म्हणजे मैत्री वगैरे जपून ठेवणार. पुढे मृत्यूस्थानात जे इथं सांगितलं तेच होणार. फक्त इथे एवढंच आहे की डोक्याला मार लागण्याची शक्यता आहे. हा एक पॉइंट लिहून घ्या. अपघातामध्ये डोक्याला मार लागण्याची शक्यता आहे. आणि जर इतर ग्रह बिघडले आणि त्याचा जर काळखंड आला असेल, म्हणजे दशा महादशा असतील, तर डोक्याला मार लागून बेशुद्ध होण्याची सुद्धा शक्यता असते. म्हणजे कोमामध्ये लोक जातात, त्यांचा बरोबर बुध तिथे आलेला असतो. आणि इतर ग्रह बिघडल्यामुळे अपघात योग असेल तर हा मूळ पत्रिकेत, आणि त्याचाच काळखंड आला असेल तर, अन्यथा नाही. आपण फक्त बुधाबद्दल बोलतोय म्हणून एवढी सगळी उदाहरण द्यावे लागतात आपल्याला. चला, मगाशी जे सांगितलं, आईच्या स्थानात जे होणार तेच इथे वडिलांच्या सुद्धा स्थानात होणार.
बाबाशी गोड बोलणार, बाबा हे करू ते करू ते करू, आणि बाबा देणार करून, असं आहे. कर्मस्थानात बुध असता, अतिशय बुद्धिवान प्राणी असल्यासारखं वागणार, सभ्यपणाचा आविर्भाव आणणार. म्हणजे माझ्यासारखा या दुनियात कोणी सभ्य नाहीच, एवढा मी शांत आहे, व्यवस्थित बसलोय, स्वतःच्या मर्जीने आहे, मस्त आहेत, सगळं आनंद, आणि त्यातून लोकांना म्हणजे आपल्या बिझनेसमध्ये लक्ष देणार, बुद्धी घालणार, कसा आपला लाभ होईल ते बघणार, वर्षभर आपल्याला कसं चांगलं प्लॅनिंग करता येईल ते बघणार. कर्मस्थानचा बुध गोचरीने आलेला तो फळ देतो, अतिशय चांगला असतो तिथे फळ. लाभस्थानात सांगा आता, बोला. सासू सासऱ्याचे लाभ दिले. बरोबर. बरोबर ना? सासू असेल तर अगदी लहान बाळासारखं तिच्या पल्लूच्या आत जाईल, आणि मम्मीजी म्हणेल, नाही तर मामी म्हणेल, द्या म्हणेल, जावई लाडका असणार, मामाला म्हणेल, मामा असं काम करायचंय, तसं काम करायचंय, जे इथं वडिलाकडून मागून घेईल तेच इथे, मग वाटणी करा, मग माझ्या पत्नीचा पण हिस्सा घ्या, आपण असं करू, तसं करू, तसं करू, तसं करू, हे सगळ्या गोष्टी घडतील तिथे असल्यानंतर. हे महत्वाचं वाक्य आहे तिथे. लाभस्थान आला ना, म्हणजे कुठल्याही बाजूने तिथे लाभ होईल. किंवा एखादा मध्यस्थी केली एखाद्यानी, कुठला तरी व्यवहार ठरतोय, आणि यांनी जाऊन अरे थांब, मी माझ्या ओळखीचा माणूस आहे त्याच्याशी बोलतो, आणि तुला ती एखादी वस्तू विकत द्यायला मी भाग पाडतो, जरा थांब. मग व्यवहारामध्ये मध्यस्थी करतो आणि त्याचा लगेच लाभ होतो तिथे बुध आल्यानंतर. हे लक्षात ठेवा. अशा पद्धतीनं बुधाचं फळ आपल्याला 12 स्थानांमध्ये मिळतं. आपल्याला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच प्रकारचे व्हिडिओज आपल्या समोर येत राहतील. श्री स्वामी समर्थ.